असा कुरकुरीत उपवासाचा समोसा या आषाढी एकादशीला तुम्ही नक्की करून पहा. उपवास म्हटलं की बऱ्याच ठिकाणी खिचडी बनवली जाते. पण ही खिचडी आहे ना, बरेच जण खायला कंटाळा करतात. मग अशा वेळेला हा कमी तेलातला उपवासाचा समोसा अवघ्या 10 मिनिटात तयार होतो. लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल, बनवायला सोपा आहे, चवीला छान लागतो. चला तर मग पटकन सुरुवात करूया. उपवासाचे कमी तेलातले कुरकुरीत समोसे तयार करण्यासाठी इथे 1 वाटीभर हा साबुदाणा मी इथं वापरलेला आहे. आता साबुदाणा छोट्या साईजमध्ये मी घेतलेला आहे. तुम्ही मोठ्या साईजमध्ये तो साबुदाणा येतो ना, तोही इथं वापरला तरी सुद्धा चालेल. तर 1 वाटीभर हा साबुदाणा वजनी प्रमाणात आहे 100 ग्रॅम. हलक्याशा लाह्या होईस्तोपर्यंत मीडियम आचेवरती हा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे. असं गरम करून घेतलं ना की मिक्सरमध्ये ह्याची पावडर अगदी व्यवस्थित बारीक तयार होते. तर एकसारखं हलवत जवळजवळ 5 ते 6 मिनटं ह्याला चांगलं आपल्याला शेकवून घ्यायचं आहे. आता मोठा साबुदाणा असेल ना तर त्याला शेकवायला थोडासा तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. थंड झाल्यानंतर मिक्सरमधून ह्याची बारीक आपल्याला पावडर तयार करून घ्यायची. तर जेवढं होईल तेवढं हे शाबू तांदूळ आहेत ना ते मी मिक्सरमधून चांगले बारीक करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता छान असं पीठ तयार झालेलं आहे. तुम्ही बनवलेलं पीठ जर थोडंसं तुम्हाला जाडसर वाटत असेल तर चाळणीमधून व्यवस्थित असं चाळून घ्या. म्हणजे आपण जी पीठ तयार करणार आहे ना, कणिक मळणार आहे, ते व्यवस्थित आपलं तयार होईल. आता त्याच वाटीनं पाऊण वाटी एवढं मी इथं राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्या पिठाऐवजी तुम्ही भगर म्हणजेच वरईच्या तांदळाचं पीठ घेतलं ना तरीसुद्धा चालेल. तर पाऊण वाटी हे पीठ घेतल्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. दोन्ही पिठं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता इथे मी 1 चमचाभर जिरं पण टाकलेलं आहे. तर उपवासाला बऱ्याच ठिकाणी जिरं चालत नाही, आमच्याकडे पण जिरं खात नाहीत, पण मी 1 चमचाभर घातलेलं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी उपवासाच्या पदार्थांमध्ये जिरं वापरतात, म्हणून मी इथं टाकलेलं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून ह्याचा घट्टसर आपण गोळा तयार करायला घेऊया. समोसा बनवायला अतिशय सोपं आहे. काही वेळात तुम्ही तयार करू शकता. अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतील एवढे छान असे कमी तेलातले मस्त कुरकुरीत समोसे तुम्ही तयार करू शकता. बऱ्याच ठिकाणी खिचडी बनवली जाते, तर उपवासाला खिचडी न बनवता असा वेगळा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा. तर पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे. आता 10 ते 15 मिनिटासाठी हे आपण थोडंसं भिजायला ठेवूया. म्हणजे हे साबू तांदळाचं पीठ आणि वरईचं पीठ आहे ना, राजगिऱ्याचं पीठ आहे ना, ते चांगलं भिजलं जाईल. तर दुसरीकडे एका कढईमध्ये थोडंसं मी इथं तेल घेतलेलं आहे. तेलाचा मी इथं कमी वापर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचाभर जिरं हलकंसं बारीक करून घेतलं आणि ते आपण मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत थोडंसं परतून घेऊया. उपवासाचे पदार्थ तयार करत असताना जास्तीचे मसाले आपण वापरत नाहीत, पण तुमच्याकडे जर फोडणीसाठी अजून काय मसाले टाकत असाल तर तुम्ही इथं टाकू शकता. आता शिजवलेला बटाटा असा बारीक करून घेतलेला आहे. वरून थोडीशी कोथिंबीर पण मी टाकलेली आहे. आता आमच्याकडे कोथिंबीर चालत नाही, बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर घालतात, म्हणून मी इथं घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोथिंबीर घाला किंवा नाही घातली तरी सुद्धा चालेल. हलकंसं मीठ, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हा बटाटा आहे ना तो चांगला आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट्स तुम्ही बारीक करून टाकू शकता. व्यवस्थित आपल्याला हा बटाटा चांगला बारीक करून घेतल्यानंतर ह्याचं स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे. ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर हे अजून चवीला चांगलं लागेल. तर छान बटाटा तयार झालेला आहे. आता एका डिशमध्ये मी काढून घेते. थंड झाल्यानंतर लगेच आपण ह्याचे समोसे तयार करायला घेऊया. अजिबात न तळता कमी तेलावरती हे मस्त कुरकुरीत तयार होतात. तर हे भिजवून ठेवलेलं पीठ पण आपलं चांगलं तयार झालेलं आहे. परत एकदा मी थोडं थोडं पाणी घेऊन हे चांगलं मळून घेते, म्हणजे ह्याची आपल्याला लाटी व्यवस्थित लाटता येईल. आता जेवढं हे तुम्ही मळून घ्याल ना तेवढं ह्याचं समोसे अगदी छान असे तयार होतील. तर थोडंसं पाणी लावा किंवा इथं तुम्ही थोडं तेलाचा वापर केलात ना तरीसुद्धा चालेल. तर थोडीशी मी ह्या पिठामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, म्हणजे दिसायला अगदी सुंदर दिसतं. थोडंसं तेल लावून हे छान असं पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता कोथिंबीर आणि जिरं तुमच्याकडे जर चालत नसेल ना तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आमच्याकडे पण चालत नाहीत, पण बऱ्याच ठिकाणी हे घालतात, म्हणून मी इथं टाकलेलं आहे. तर पीठ आपलं छान असं तयार झालेलं आहे. असं पीठ मळलं ना की आपल्याला लाटी व्यवस्थित लाटता येते. आता छोटासा उंडा मी इथं काढून घेतलेला आहे. वरून थोडंसं साबुदाण्याचं पीठ घातलं आणि पातळ आपल्याला ह्याची लाटी तयार करून घ्यायची आहे. जास्त पातळ पण ठेवायची नाही आणि जास्त जाड पण ठेवायची नाही. मीडियम ह्याच्यामध्ये आपल्याला लाटी लाटून घ्यायची आणि मधोमध कट करून ह्याचे आपल्याला समोसे तयार करून घ्यायचे आहेत. तर बऱ्याच वेळेला आपण खिचडी तयार करतो, पण या
आषाढी एकादशीला अशा पद्धतीनं तुम्ही समोसे तयार करा. कमी तेलातले मस्त कुरकुरीत समोसे तयार होतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सगळ्यांनाच आवडतील. तर अशा पद्धतीनं हे पीठ आहे ना ते व्यवस्थित आपण फोल्ड करून घेतलेलं आहे. आता इथे मी समोसा तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे. पण तुम्हाला जर पराठ्यांसारखं हे लाटून घ्यायचं असेल तर उंडा पराठे कसं आपण तयार करतो अगदी त्या पद्धतीनं उंडा तयार करा आणि व्यवस्थित ह्याचं गोल गरगरीत पराठ्यांसारखे सुद्धा हे तुम्ही लाटून घेऊ शकता. तर सगळे समोसे आपण या पद्धतीनं तयार केलेले आहेत. आता बऱ्याच वेळेला आपण उपवासामध्ये खिचडी खातो, पण कधीतरी काहीतरी वेगळं म्हणून असा समोसा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर गॅसवरती पॅन ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकून तेल अगदी थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये हे सगळे समोसे आपण सोडूया. तर गॅस अगदी मिडियम ठेवायचा आहे. मोठ्या आचेवरती अजिबात आपल्याला हे भाजायचं नाही. म्हणजे अगदी कमी म्हणजे मिडियम आचेवरतीच हे आपण चांगलं ब्राऊन होईपर्यंत शेकून घेऊया. तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळानंतर जवळजवळ 1 ते 1.5 मिनिटं झाल्यानंतर हे मी उलटून घेतलेलं आहे. मस्त रंग आलेला आहे आणि छान असा क्रिस्पीपणा ह्याच्यामध्ये आलेला आहे. तर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर तुम्ही जास्त तेलामध्ये पण चांगलं हे तळून घेऊ शकता. पण कमी तेलातले हे अतिशय पौष्टिक समोसे तुम्ही नक्कीच ट्राय करा. ह्या आषाढी एकादशीला तुम्ही हे अशा पद्धतीनं नक्की समोसे तयार करा. लहान मुलांनाच काय मोठ्यांनासुद्धा अगदी भरपूर आवडतील. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि अजून संगीताज कुकिंग कॉर्नरला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. हे अशा पद्धतीनं समोसे तुम्ही तयार करून दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा.